मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो डेफिनेटली आपण ज्याच्यावर चर्चा केली पाहिजे तो म्हणजे लाडकी बहीण योजना। ती मतदारांना किती भावलेली आहे। मला असं वाटतं आपण त्याच्या बऱ्यापैकी महिलांच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेल्याच आहेत। अनेकांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं कमेंट बॉक्समध्ये त्यांना त्या गोष्टी पटत नव्हत्या, पण तुम्ही आता सर्वे मधनं हे आकडे बघा। लाडकी बहीण योजना ही मतदारांना किती भावते याचा विभागनिहाय जर आपण पाहिलं, कोकण 46%, त्याच्यानंतर विदर्भ सुद्धा 46%, मुंबई 51%, मराठवाडा 45%, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र 45%, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा 41%, आणि एकूण याची सरासरी काढली तर ती सुद्धा 45% जाते। म्हणजे निम्म्याच्या घरामध्ये लाडकी बहीण योजना ही मतदारांना भावते हेच दिसून येते। त्यामुळे याचा किती फायदा हा सरकारला होऊ शकतो सर? अनुजा, मला एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगायची, जो ओरिजिनल सर्वे आपल्याकडे होता त्याच्यामध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला होता की अकॉर्डिंग टू यू विच स्कीम लॉन्च बाय द शिवसेना बीजेपी गव्हर्नमेंट। याच्यामध्ये एनसीपी का नाही म्हटलं मला कळलं नाही, पण त्यांनी शिवसेना बीजेपी अलायन्स गव्हर्नमेंट, शिवसेना बीजेपी अलायन्स गव्हर्नमेंट, आता शिवसेना बीजेपी एनसीपी गव्हर्नमेंट म्हणता आलं असतं ना, पण एनिवे शिवसेना बीजेपी अलायन्स स्टेट गव्हर्नमेंट विल अट्रॅक्ट वोटर्स इन फेवर ऑफ द पार्टी। म्हणजे या सरकारने लॉन्च केलेल्या कुठल्या स्कीममुळे या सरकारकडे मतदारांचा झुकाव होऊ शकतो, ओढा येऊ शकतो, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता। त्याच्यामधली टॉपमोस्ट स्कीम फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना आहे। बाकी कुठलीही स्कीम सरकारकडनं अनाउन्स केलेली ही 10% मला फरक सांगायचा आहे ती म्हणजे की या योजनेचा आता बजेटमध्ये अनाउन्स करण्यात आलेली आहे, पण याचाच आणखीन एक आधार घेतला जातो ती म्हणजे लेक लाडकी योजना। त्याला प्रचंड लो रेटिंग आहे, जी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली होती। मुलींच्या शिक्षणामध्ये जे प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांना मिळणारी जी अर्थसहाय्यता होती त्यालाही एवढी पसंती नाहीये जेवढी लाडकी बहीण योजनेला पसंती आहे। म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट बघ ना, आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही खरं तर लोकांसाठी सगळ्यात महत्वाची योजना आहे, आणि त्याला राजीव गांधी जीवनदायी योजना आधी ती होती, नंतर त्याचं नाव वेगळं झालं आणि आता त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे। मराठवाडा आदमी आवास योजना, त्याला सुद्धा तेवढा रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळत नाहीये। सो बेसिकली काय, या सरकारने आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये जेवढ्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्यातली सगळ्यात टॉपमोस्ट योजना की ज्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडे मतदान होऊ शकतं ती शेवटच्या 2.5 महिन्यामध्ये आणलेली योजना आहे, हा त्याचा अर्थ निघतो। जी योजना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आणली गेली होती आणि त्याचा अर्थ स्पष्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। म्हणून आपल्याला बघतोय की सगळ्या ठिकाणी ह्याचा स्प्रेड सारखाच आहे। म्हणजे मुंबईत 51% आहे, मुंबई सारख्या शहरामध्ये, कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे जर आपण बघितलं 45%पेक्षा जास्त जो स्प्रेड आहे तो आपल्याला या योजनेचा बघायला मिळतोय। त्याचा इम्पॅक्ट नक्कीच कुठेतरी झालाय असं आपण म्हणजे उद्या आपण असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये की त्या योजनांमुळे, पर्टिक्युलर योजनांमुळे जर महायुती सरकारला 100 मतं मिळत असतील तर त्यातला 45% वाटा हा या लाडकी बहीण योजनेचा असेल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। आता ती योजना सरकारकडे म्हणून बघितली जाते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून बघितली जाते की अजून कशा पद्धतीने बघितली जाते हा मुद्दा वेगळा, पण त्याचा इम्पॅक्ट आहे ही गोष्ट मात्र आपण नक्कीच त्याच्यामध्ये सांगू। मला त्याच्यामध्ये आता त्याच्यामुळेच पाहायचं आहे की या योजनेचा फायदा हा नेमका कोणाला होतो। आपण जेवढं म्हणजे ग्राउंडवर जाऊन महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण नुकतंच एक कोकणचा एक व्हिडिओ पण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी त्याचा उल्लेख केला, तो म्हणजे की भले महिला कॅमेरावर सांगताना सांगत असतील की याच्यापेक्षा रोजगार द्यायला हवा किंवा याच्यापेक्षा महिलांना इतर संधी द्यायला हव्या, हे आयते पैसे आहेत किंवा ही योजना सुरू राहील नाही राहील माहिती नाही, पण आपण एकंदरीत हे पाहतो की याची लोकप्रियता ही किती मोठ्या प्रमाणात आहे की जवळपास 50% घरामध्ये मतदारांना ही योजना प्रभावित करते। ते या योजनेमुळे सरकारकडे अट्रॅक्ट होत आहेत हे याच्यातनं दिसून येत आहे। खरोखर ते मतदान पेटीमध्ये जातं का हे बघायला, म्हणजे पैसे तर खात्यात पोहोचलेले आहेत ही गोष्ट मान्य करायला हवी। जवळपास सरसकट म्हणजे जेवढ्या महिलांना आपण हे प्रश्न विचारलेले आहेत सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांना 7,500 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। ज्यांनी उशिराने अर्ज केलेत त्यांना पुढचे 3,000 वगैरे आलेले आहेत, पण 7,500 म्हणजे ग्रामीण पट्ट्यामध्ये खास करून अशा महिला की ज्यांची रोजंदारी ही अवघ्या 700 रुपयांची कमाई असते, 200 रुपयाची कमाई असते, त्यांना 7,500 रुपये आलेले आहेत। एका महिलेने तर इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली ती म्हणजे की माझा पहिल्या ह्याच्यात जे पैसे आले त्याने माझा गणेशोत्सवाचा खर्च भागला, आता दिवाळीचा खर्च भागणार आहे। सो असं वेगवेगळ्या पद्धतीने महिलांचं ही जी आर्थिक सहाय्यता मिळते त्याने समाधान होतंय आणि प्रत्येकाने नाव घेताना याच्यामध्ये शिंदे यांचं नाव घेतलेलं आहे। मुख्यमंत्री ही योजना देत आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये मला असं वाटतं की शिंदेची शिवसेना जी आहे ती सक्सेसफुल ठरते। आणि दुसरी गोष्ट कशी आहे माहिती आहे ना अनुजा, की ही योजना अशी आहे की ज्याची सगळ्यात जास्त
ऍडव्हर्टाइजमेंट एका पद्धतीने आपण म्हणू शकतो, म्हणजे याला आपण म्हणतो ना खूप जास्त प्रमोट केली गेली होती. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमोटेड योजना कुठली असेल तर ती योजना आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, त्याच्याबद्दलची अनेक ठिकाणी आमदारांनी त्यांच्या ऑफिसमधनं लोकांना कामाला लावून ते फॉर्म भरूनही घेतलेले होते. त्यामुळे साहजिकच आहे बऱ्याच ठिकाणी ती योजना पोहोचली असणार आणि त्याचा इम्पॅक्ट हा अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय.